वरं पुण्डरीकाननाथमुनीन्द्रे समगत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदे मस्तकळे पायावरी या वारकरी संतांच्या
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ तुकोबा यांचा अवघ्या 5 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. या ठिकाणी तुकोबा आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात महाराज. तुकोबा आपल्याला म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. तुम्ही आणि आता कोणती वाट चालत आहात? तर पंढरीची. आणि या अभंगातून तुकोबा आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करतात की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. पंढरीचा हात कौलाची पेट, निराळी चतुष्ट वारकरी, पताकांचे भार निराळे अपार, होतो जय जयकार भीमागिरी. हरिनाम करता भय नाही चिंता, ऐसे बोले गीता भागवत. खटनते आणि शुद्ध होऊन या जावे, दवंती पिते भावे चोखा मेळा. चोखोबाने आपल्याला या अभंगात वारीचं वर्णन करताना दिसतंय. म्हणून हा अभंग आजच्या सेवेकरता मी घेतलेला आहे. विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि अर्थ बघण्याआधी अल्पहाचा परिहार करणं देणं हे श्रोत्याचं कर्तव्य, कीर्तनकाराचं वक्तव्य करणाऱ्याचं कर्तव्य असतं. अगदी त्याचप्रमाणे आज इथं येण्याचा योग लाभला तो कोणामुळे लाभला? कोणी इथं येण्याचा आम्हाला म्हणजे येण्याचं आव्हान केलं तर असे असणारे या दिंडी चालक असणारे माऊली महाराज शेळके यांनाही मी प्रणाम करते. आणि तसेच या गावचे कार्यकर्ते बाळासाहेब पठारे असतील, मोहन महाराज हरदे असतील आणि आमचं ज्यांच्यासोबत पहिल्यापासूनच अगदी जवळचं नातं आहे ते म्हणजे भानुदास हरदे. हे म्हणजे जवळचं नातं म्हणण्यापेक्षा आमच्या आजोबासारखं आणि आमच्या खरंच विठाई सारखी आई असणारी आमची आजी असेल. खरंच म्हणजे आजी आजोबासारखं त्यांनी प्रेम आम्हाला दिलं. आणि कारण काहीच नसतं. असं नाही की आपली जी रक्ताची नाती असतात तीच नाही परफेक्ट आणि टिकणारी असतात असं काही नसतं. मित्र आणि काही जुळली जातात नाती ती पण खूप प्रेमाची असतात. आमचं नातं जुळण्याचं कारण एकच. काय कारण आहे? तर आम्ही त्यांची शेती खंडाने केली होती. हित खरं बोललेला कष्टाला लागला आणि खरं बोललेला तोंड नाही. खोटं बोललं तो संपतो. खरं नातं आमचं कसं जुळलं तर आम्ही त्यांची शेती केली. मी रोज त्यांच्या रानात याचे काम करायला हित असताना आणि त्यांचं आमचं नातं एवढं म्हणजे जुळत गेलं. 1 ते 2 वर्ष त्यांचं रान आम्ही केलं होतं कशाने? खंडाने. आणि इतकं म्हणजे प्रेम झालं. ते आमच्या घरी यायचे, जेवण वगैरे म्हणजे एकदम आजीसारखं प्रेम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि तेच नातं जपून आज भानुदास हरदे आणि माझ्या आजोबांप्रमाणे असणारे भानुदास हरदे आणि माझ्या आजीप्रमाणे असणारे आमच्या विठाई खरंच आईसारख्या प्रेम देणाऱ्या त्यांच्यामुळे आज इथं कीर्तन करण्याचा योग आला. आणि आई जगदंबेच्या भवानी मातेच्या कृपेने खरं तर आई जगदंबेला एवढंच मागणं आहे माझं की अशीच तुमची म्हणजे एवढे तुम्ही चालून जाऊन आला पण तुमचे चेहरे पाहिले जरा समाधान वाटतं. कीर्तनाला उभं राहिल्यानंतर महाराज समोरच्यांनी जर सुखानं पाहिलं ऐकलं तरच कीर्तन करू वाटतं, नाही तर वाटतं जावं घरी. आणि तुम्ही एवढे चालून आलात, थकून आलात, मी तुमचा खूप टाइम घेणार नाही. मी पण लवकरच आवडण्याचा प्रयत्न करीन. अजून अभंगात पण गेलो नाही आपण. तुमच्यासाठी जेवढं मला सरळ सरळ पटपट बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करीन. आणि यांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद. आणि कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल म्हणजे कार्यकर्त्यांविषयी तर राग मानून घेऊ नका. तुम्ही सगळे माझे, मी तुमची आहे. म्हणून प्रत्येकाचं नाव घेतलं समजून आपण पुढे चालू. तसेच टाळकरी असतील, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण सगळेच टाळकरी गायनाचार्य हरिभक्त पारायणाचार्य रिद्धिताई असतील, सिद्धिताई असतील आणि समृद्धिताई असतील. तसेच हरिभक्त पारायण मृदंगाचार्य चैतन्य महाराज असतील यांनाही मनापासून धन्यवाद देते. तसेच पेटी वाजवणारे आपले हरिभक्त पारायण शेंडगे महाराज असतील यांचेही मनापासून आभार मानते. आणि आमचे सांगळे काका म्हणजे कायम आमच्या शूटिंग साठी ते तत्पर असतात.
त्यांचेही मी मनापासून आभार मानते. या भव्य मंडपाच्या बाहेर ज्याच्यापर्यंत माझा आवाज येतोय त्याची प्रत्येकाची मी मनोगत व्यक्त करते. प्रत्येकाला धन्यवाद देते आणि आई भावनेच्या कृपेने आपणच प्रारंभ करते. विठ्ठल जोकोबरा आपल्याला काय सांगतात, टाळी वाजवावी म्हणून कीर्तनात आता हात खाली घेऊन कोणी बसू नका. पहिली गोष्ट काय, टाळी वाजवावी. भजन सुरू झालं टाळी वाजवायची. मला एवढंच माझ्या कीर्तनात आवडतं. जर खालच्यांनी जर मला हो म्हणजे नाही का हा कीर्तन चालू आहे असं जर तुम्ही समजत असाल तरच मला कीर्तन करण्यात आनंद आहे. नाही तर मला काय तुम्ही टाळी वाजवत चला, समजून घेत चला. माझं सांगण्याचं कर्तव्य मी ते माझं पार पडते. जोकोबरा आपल्याला काय म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. जोकोबरा आपल्याला म्हणतात, हाताने टाळी वाजवा, गुढी उभारा आणि पंढरीची वाट चाला. आता तुम्ही म्हणतात टाळी वाजवायची मान्य आहे, पंढरीची वाट चालायची मान्य आहे, पण ही गुढी उभारणं हे काय नेमकं, बरोबर की नाही? तर आता टाळी वाजवावी, गुढी उभारावी. तर तुमच्या जीवनातली आपण गुढी कधी उभारतो, जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं, नवीन कार्य सुरू होतं. गुढी ही प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस अयोध्येत आले त्यावेळेस पण उभारण्यात आलं होतं. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस ही गुढी शुभ कार्य म्हणून उभारलं जातं. आणि जोकोबरा तेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. बाबांनो अरे बाबांनो, तुमच्या जीवनातली सुरुवात तुम्ही इथून करा. कळतंय ना मी काय म्हणते ते? तुमच्या जीवनातली सुरुवात तुम्ही इथून करा, गुढी उभारा आणि इथून पुढे टाळी वाजवून पंढरीची वाट तुम्ही चाला. बघाचं पहिलं चरण, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. पंढरीचा हात कौलाची पेट, मिराणी चतुष्ट वारकरी. तुम्ही पंढरीला जाता मान्य, पंढरीला जात असताना आपल्याला चतुष्ट म्हणजे चार प्रकारचे म्हणजे अनेक प्रकारचे वारकरी आपल्याला भेटतात. तुम्हाला कधी कळत नकळत भगवंतही भेटून जात असेल, भगवंतही दर्शन काही जणांना देऊन जात असेल, पण तुम्हाला ते कळतं का? तर नाही. बघा, आपल्या मनात जर भगवंताविषयी भाव असेल तर भगवंत निश्चित तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटून जातो. आठवण दृष्टांत सांगते. एक गावचा सरपंच पंढरीला वारी करता गेला, बरोबर? पाय चालत गेला, जात असताना भगवंताचे नाव घेत गेला तो आणि पंढरीत पोहोचला. पांडुरंग परमात्मा तो त्याने ठरवलं की हा गावाचा सरपंच म्हणे, मोठा सावकार आहे, त्या सावकाराची परीक्षा घ्यायला नको का? म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याने त्या एका याचा अवतार घेतला. तो चिपळ्या वाजवते तो काय, वासुदेवाचं रूप पांडुरंग परमात्म्याने घेतलं आणि त्या सावकारापाशी आला आणि सावकाराला म्हणला, सावकार तू तर ह्या मोठी दिसली तुमची. म्हणे हो, आमच्या गावचा सावकार आहे मी, माझी 7
7 उंच इतकी माडी, माझी 7 एकामेकाच्या 7 माड्या, एवढं मोठं घर आहे माझं, 100 एकर जमीन आहे घरी. वासुदेव म्हणला हो एवढं श्रीमंत आहे. हो म्हणे आजच्या दिंडीचा चालक मालक मी आहे. पांडुरंग परमात्मा तो हो म्हणे मग एक कर की साखरा, मला 2 रुपये देशील का? लक्ष देऊन ऐका माझ्या आवडल्यानं, 2 रुपये देशील का? तर सावकार म्हणला हो देईन की, काय झालं नाही जरा. त्यानंतर सावकार म्हणला हो देईन, पण आता मला चंद्रभागेला स्नान करायला जायचं रे. तर वासुदेव म्हणला हो ठीक आहे, मी तर इथंच आहे, 24 तास इथे आहे, तू जाऊन ये, मी इथंच थांबतो. तर सावकार गेला आंघोळीला, वासुदेव तिथंच थांबला. तो वासुदेव कुठला देवाची देव, तो सृष्टी निर्मिती करता पांडुरंग परमात्मा तिथं गेला चंद्रभागेपाशी. म्हणाला सावकार तुम्हाला 2 रुपये देणार होता की? सावकार म्हणला हो देणार आहे की, नाही कुठं म्हणतोय मी. तिथून आला वासुदेव मागच लागला त्याच्या काय 2 रुपये. तो रूमवर गेला महाराज, कोण सावकार, आणि म्हणे की वासुदेव म्हणला की सावकार माझे 2 रुपये राहिले ना तुझे देणार का? म्हणे हो आहे की. त्याच्यानंतर सावकार रूमवरून खाली आला आणि वासुदेव परत म्हणला सावकारा काय 2 रुपये. तर मग वासुदेव म्हणला सावकार म्हणला की अरे मी जो शर्ट काढला तो माझ्या बॅग मध्ये ठेवला, त्याच्यात पैसे होते, ते रूम मध्ये राहिला. तो म्हणे ठीक आहे काहीच विषय नाही, उद्या आषाढी एकादशी आहे, बारशीच्या दिवशी तू मला 2 रुपये दे. बघा बरं का, त्याप्रमाणे वासुदेव तो कोण होता. सावकारला वाटलं गेला, दुसऱ्या दिवशी पालखी मागे यायची वेळ आली. परत वासुदेव त्या सावकाराकडे गेला आणि काय अरे माझे 2 रुपये. सावकार म्हणे हो द्या देतो. म्हणजे त्याच्या मनात किती भगवंताविषयीचा भावना चालला असला की भगवंत तुम्हाला आपल्याला काय म्हणते चतुष्ट वार करी. भगवंत हा कोणत्याही प्रकारच्या रूपात तुम्हाला भेटून जाऊ शकतो. म्हणून तुम्ही त्या भगवंताविषयी इतका भाव करा की तो समोर येतच तुम्हाला कळलं पाहिजे की हा भगवंत आहे. आणि मेन म्हणजे भगवंत आहे म्हणून तुम्हाला भेटण्यापेक्षा तुम्ही प्रत्येकात भगवंत भेटा, याला खरा अर्थ आहे. आणि तो सावकार म्हणे की हो पालखी मागे येण्याची वेळ आली तर वासुदेव आधून यायचा. सावकार काय 2 रुपये. सावकार घरी आला महाराज आणि दुसऱ्या दिवशी त्या सावकारानं म्हणजे सकाळी आला पालखीवर झोपला. सकाळ वासुदेव त्याच्या दारात, वासुदेव आला रे वासुदेव आला. आणि बघते सावकाराची बायको आली दारात आणि म्हणाली की काय वासुदेवा तुम्ही आज इथं कसं? तर तो वासुदेव सावकाराने आज त्या वासुदेवाचा आवाज ऐकला आणि म्हणला की हा सावकार इथं कसा? म्हणजे एवढा भगवंत मागे येऊन सुद्धा भगवंताला ओळखण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. आणि सावकार आत होता, त्याची बायको बाहेर आली. तो म्हणला की सावकार कुठे गेले? ती माता मागली म्हणजे आज झोपलेत ना, आहे ना. मग सावकार म्हणला, ते सावकाराची बायको म्हणली काय काम आहे वासुदेवा? अहो माता माझं त्या सावकाराकडे 2 रुपये, तुमच्या पतीकडे माझं 2 रुपये राहिले, ते मला त्यांना मागायचे. म्हणजे आपण किती धन जाते आहो, अन्नदात आहो, वारी जाऊन नुसती वारी करून देव भेटत नसतो. तुमच्या मनात भाव पाहिजे भगवंताविषयी. सावकाराने 2 रुपये दिले नाही, भगवंत घरी आला. सावकार काय उठायला मागणार, बायको आली. अहो तो वासुदेव येऊन थांबले बघा तुमच्या 2 रुपयासाठी, देऊन टाका की. नाही म्हणे कशाला द्यायचे. आणि ती आत आली, त्यानं सांगितलं की सांग सावकार इथं आहे. ती बाहेर गेली, म्हणली वासुदेव परत या, आता हे घरी नाहीये, त्याच ते घरी नाही म्हणे. तर वासुदेव म्हणला काय नाही, मी इथं बसून राहतो. ठीक आहे.
वासुदेव तिथंच बसून राहिला. आणि हिने येऊन पाहिलं तर वासुदेव अजून इथंच. ती परत आत गेली, म्हणजे अहो 2 रुपये देऊन टाका तुम्ही. पण ऐकणार नाही शेणं का अजिबात नाही देणार नाही. आणि वासुदेवाने परत आवाज दिला, अगं हे माता मावले, तुझे स्वामी नेमके गेले कुठे? तर ती म्हणे थांबा, कदाचित वरच्या माडी वाचन बघून येते. आणि तो म्हणला सांग, सावकाराचं दुखायला लागलं, खूप सिरियस आहे तो, आता येत नाही. आणि ती आत गेली, परत बाहेर आली, म्हणली वासुदेवा सावकार काही येत नाही, त्यांचं जास्त दुखतंय. आखी रात्र त्या वासुदेवाने त्या सावकाराच्या दारात काढली. आखी रात्र सावकाराने त्या वासुदेवाच्या दारात काढली महाराज. पण तो भगवंताला ओळखू नाही शकला. सांगण्याचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या. तुम्ही वारी करताय मला मान्य आहे, पण वारीच्या पण काहीतरी पद्धती आहे. भगवंत घरी येऊन ओळखू शकला नाही, तुम्ही जाऊन काय ओळखू शकणार? बरोबर आहे की नाही? आणि म्हणजे तो शेवटपर्यंत 2 रुपये देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नव्हतं. तो नंतर काय म्हणला की सावकार मेले म्हणून सांग, मग तरी तो जाईल. त्याची बायको बाहेर आली, म्हणली वासुदेवा सावकार त्यांचं दुखत होतं, तू 1 दिवस झाले इथं बसलाय, सावकार गेल्यावर. तो म्हणला आता येवा गेली तेव्हा गेली, तुम्ही काय पाठवून जातो? म्हणले मैत्रच करून जातो, त्याची मैत्रच करून जातो. मग हिला काम कुठला, आता माझा पती जिवंत जाळायला येतात का काय? आणि सावकार म्हणला कर आराम की माझा पती मेला. ही नकली आरायला पती पुढे काय बोलणार? याला वाटतं निदान आराध्या घेतली तरी म्हणत जात्या वारले जाते, आपण कशाला 2 रुपये मागायचं? पण तो भगवंत हो, तो आपल्याला जो निर्माण करतो तो आपल्या मनात ओळखू शकत नाही का? आणि सांगितलं या बाईनं 4 माणसं गोळा झाली, एका 4च्या 8 झाली, 8ची 16 झाली, 16ची 100 झाली. पण सावकाराचं सामर्थ्य नाही 2 रुपये देण्याचं. चिंता अडचणी मारत जाऊन गेला त्या सावकाराला. तो पडूनच राहिला का 2 रुपये. आणि म्हणे बरं 100 एकर जमीन आहे, 7 मजली माडी. आणि नंतर तो सावकाराला त्या वासुदेवाला काय आली, म्हणे थांबा, माझ्या एका वाक्याने वाजर उठला तर तुमचं गाव टिकल. म्हणे सावकारा नको देऊ माझे 2 रुपये, तू उठून उभा राहिला की आपला विनोद संपला, दृष्टांतही संपला. मला सांगायचं एवढंच, तुम्हाला वारी भगवंताविषयी मनी भाव करा, त्याच्याविषयी एक निष्ठा व्हा. कारण वारी करून भगवंत भेटतो असं नाही. काहींना भेटतो पण कळत नाही, ज्याला कळतो त्याला मिळत नाही, ज्याला नाही भेटत त्याला समजून येतो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार आपले म्हणजे काही फक्त मनात आस करतात पंढरीची, त्या पंढरीच्या वारीची, त्या वाटची, पण त्यांना भगवंत घरी दर्शन द्यायला येतो. बरोबर आहे? सांगता मायाला बरोबर. विठ्ठल विठ्ठल उद्देश तुम्हाला कळत असेल. वाटही चालावी पंढरीची. आता तुम्ही पंढरीची वाट चालता नाता लावल्यानं खरं सांगा, खरं बोलायचं, पंढरीला जो कोणी जातो, तुम्ही माझ्या जवळच्या आहात, माझ्या आया बहिणी आज्यांसाठी आहात, म्हणून मी तुम्हाला सांगते, पंढरीची वाट चालत असताना माणसानं स्वार्थ हा बघू नये, निस्वार्थ जीवन जगावं. कसं निस्वार्थ? तुम्ही आयुष्यभर संसार करता मला मान्य आहे, पण निदान वारीला जातच असाल तर जाताना तरी एक निष्ठ होऊन जा. माझं याच्यात काही नाहीये. नाहीतर तुम्ही पंढरीला जाताना अन्नदाते भरपूर असतात महाराज, तुम्हाला माहितीच आहे. जे ते कुठं अन्नदान करण्यासाठीच बसलेला आहे. पण जो कोणी अन्नदान करतो आणि तुम्ही सेवन करता, ते सेवन करत असताना मी कोणाकडनं घेतलंय असं म्हणायचं नाही. भगवंता हे तू मला दिलंय, आणि जे भगवंताने दिलंय ते आपण कसं वापरायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर दुसऱ्याने बिस्किट पुढे वाटले म्हणून आपण 4 दिवसात घालायचे असं नाही. खरं ते सांगते, म्हणजे आपल्या पोटाची भूक ही भागत इतकंच तुम्ही खा आणि इतकंच तुम्ही घ्या.
वारीला त्या पंढरीत गेले, पंढरीत जरी गेले तरी पण तुम्ही हे घे ते घे ते घे, तुमचं समाधान होतं का? नाही. वारीवरनं येताना तुम्ही घरी काही सांगू नका, काही रिकाम्या हाताने या, भगवंताला मागा, तुला जे मागायचे ते तुझ्या कृपा आशीर्वादाने मला दे, मी तुझ्या घरातून काही नेण्याच्या लायकच नाही. बरोबर आहे? मी तुझ्या घरातून काही माझ्या हक्काने न्यावं एवढी लायकी माझी नाहीये, पण तुमची पिशी परत गच्च होती तरी पण तुम्ही भरता. बरोबर आहे की नाही? असं करू नका. त्या भगवंत कशाही चतुष्ट म्हणजे अनेक रूपात येऊन तुम्हाला भेटू शकतो. त्याला तुम्ही ओळखा. अभंगाचं दुसरं चरण. पताकांचे भार मिळाले अपार होतो जे जे काही भीमातिरी सरळ सरळ सांगून जाते. आई भवानीच्या कृपेने, जगदंबेच्या कृपेने परत जर कधी इथे येण्याचा योग आला तर भरपूर तुम्हाला काही सांगून जाईल. आता काय तुमचा टाइम घेणार नाही. भीमातिरी, भीमा हे नाव चंद्रभागेच्या आधी होतं. त्याला खूप मोठं कारण आहे. आता जर सांगत बसलं तर तुमचा टाइम जाईल. पण या प्रकार पताकांचे भार मिळाले अपार होतो जे जे कारण भीमातिरी, भीमातिरीच म्हणजे चंद्रभागेच्या तिरी. आणि नंतर काय म्हणतात तुकोबाई, हरिनाम करता भय नाही चिंता, ऐसे बोले गीता भागवत. इथं जरा महत्वाचं काही 4 शब्द सांगून जाईल बघा. हरिनाम करता भय नाही चिंता. हरिनाम करता म्हणजे आपण ज्यावेळेस भगवंताचं नाम घेतो त्यावेळेस आपल्याला कसलीच भय आणि चिंता आपल्या ठिकाणी नसावी आणि नसती. हे ज्याला कळतं तोच म्हणजे प्रल्हाद. किती त्रास त्याच्या आई बापाने त्याला, आईने नाही सॉरी वडिलांनी दिला हिरण्यकश्यपूनं. आपण भगवंताच्या नावाच्या जोरावरती त्याला कशाचं म्हणजे कशाला तो सामोरे गेला नाही असं नाही. आणि अशा असणाऱ्या खांबामधून त्या विष्णूनं नृसिंहाचा अवतार घेऊन त्याचा उद्धार केला. म्हणजे हरिनाम करता भय नाही चिंता. संत मीराबाई असतील, तुकाराम असतील, माझे ज्ञानोबा असतील, ज्ञानोबाचं वर्णन जर करायचं म्हणलं तर पायाखालची जमीन सरकावी इतकं माझ्या ज्ञानोबाचं चरित्र. Thank you.
तुम्हाला भय नाही चिंता. म्हणून इथून तर तिथपर्यंत जेवढे जण बसले आपल्याला पण हरिनामच घ्यायचे, विठोबा भजन करायचे. पण ऐका, तुम्ही माझे नंतर मी तुम्हाला बोलन, जे कोणी हात वर करणार नाही. तुम्ही पायीच चाललेत ना, इमानदारपणाने जोपर्यंत भजन चाललंय ना तोपर्यंत हात वर करा. भगवंत तुमच्या हातात नक्कीच काहीतरी देईन. करा विठोबा रखुमाई. हरिनाम घ्या, तुम्ही वारीला चालले, वारी करा, आनंद घ्या वारीचा. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. आणि भगवंतानं स्वइच्छेनं तुमच्या पदरात काहीतरी द्यावं हीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. शेवटच्या चरणात तुकोबराय आपल्याला काय सांगतात, घटमुक्त यावे, शुद्ध होऊन या जावे, दवंत पिठे भारी सुखा मेळा. खट नट याचा अर्थ कळतो तुम्हाला. खट नट म्हणजे सर्व प्रकारचे, म्हणजे तुमच्यात असणारे तरुण, वृद्ध आणि बालपण, हे तिन्ही वयातली खट नट. म्हणजे वारीला प्रत्येक जण जो कोणी जातो आणि जो कोणी येतो त्या प्रत्येकाने यावं आणि या पंढरीत येऊन शुद्ध होऊन जावं, असं तुकोबराय दवंत पिठून तुम्हाला आम्हाला सांगतात. बरोबर आहे. हे तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात.
तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला ही सेवा लाभली. तुमच्या प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होते आणि या पवित्र आई भवानीच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमची वारी अतिशय सुखरूप आणि सुखाने तुम्ही पंढरपूरला पोहोचावं आणि पांडुरंगानं खरंच तुम्ही प्रत्येक जण काहीतरी त्याच्यापर्यंत मनात आस घेऊन जा आणि त्यांनी प्रत्येकाने तुमच्या पदरात तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाला काय आपण तुमचं जी इच्छा ती पूर्ण करावी हीच मी पांडुरंग परमात्म्याच्या माझ्या ज्ञानाच्या तुकोबरांच्या चरणी प्रार्थना करते आणि सेवेला भीतर स्वल्प विराम देते. ज्ञानेश्वर